पण तो नक्की ऑफिस मध्ये नव्हता. गाड्यांचे खूप आजूबाजूला आवाज येत होते. बरं जेवायचं काय म्हणाला? ऍज युजल. भूक नाही. काय करावं भाई ह्या पोराचं काही कळत नाहीये. त्याला घरी यायची ओढच वाटत नसेल का आता? असंच दिसतंय. हो ना. असं आता रात्रभर बाहेर राहायला लागलं तर काय करायचं ग आपण? आणि ते चांगलं नाहीये त्याच्यासाठी. आपण आईंना सांगूया. अगं आईची तब्येत बरी असती तर हे आईशी बोललोच असतो की आपण. पण आता हे आईला सांगितलं तर आईला उगाच जास्त टेन्शन येईल. कांताचं ते तसं आणि आईचं हे असं. जान्हवीला काय मिळालं ग आपल्याशी असं वागून? मी ना तिला कधीच माफ करणार नाही. आत्ता माझ्या समोर आली ना ती तर 2 थोबाडीत देईन तिच्या. जाऊ दे ना बेबी. अगं इतके दिवस ती आपल्या समोर आली नाही, आता कशाला येते आपल्या समोर ती? तशी कशी ही मुलगी पूर्ण उद्ध्वस्त केलंय तिने श्रीचं आयुष्य. आपण काहीतरी केलं पाहिजे. हो, ह्याचं वाटोळ होण्याआधी त्याला सावरलं पाहिजे आपण. आमटी करून ठेवली आई आणि कोशिंबीर सुद्धा फ्रीज मध्ये ठेवली आहे मी. बरं विरजण लावलंय ते फ्रीज मध्ये टाक, नाहीतर आंबट होईल संध्याकाळपर्यंत. बरं ठीक आहे. तनु, हा हे गळ्यातलं मंगळसूत्र घालायची काय गरज आहे ग? जो नवराच आपला राहिलेला नाहीये त्याच्या नावाचं मंगळसूत्र कशासाठी घालायचं? आई मी त्याला अजूनही नवरा मानते म्हणून मी ते घालते. एवढं सगळं होऊन? हो आई. आई अनुकूल परिस्थितीत नातं कसंही सांभाळता येतं. प्रतिकूल परिस्थितीतही नात्यावर विश्वास ठेवता आला ना तर त्या नात्याला खरा अर्थ आहे. नुसत्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून परिस्थिती काही बदलणार आहे का? म्हणजे तुला काय म्हणायचंय? परवडणार आहे का आपल्याला? काय? हेच बाळणपण. म्हणजे तूच विचार कर बाई. ते म्हणजे मी परत बोलले की माझंच तोंड दिसतं ना तुम्हा सगळ्यांना. आता मला सांग, तुझ्या एकटीच्या पगारावर भागणार आहे का हे सगळं? बरं भाऊ बिन लग्नाचा तो बसलाय असाच घरात. तुला काहीतरी ठरवायला लागणार आहे. म्हणजे काय? एक तर पैशाचं किंवा बाळाचं. त्या जीवाला या जगात आणून काय हाल करायचे का त्याचे? मग माझं काही पण डोकं चालत नाही. मला सांग कुठून आणणार एवढा पैसा आपण? आई पुरे करा. या विषयावर मला परत कधीच बोलणं नकोय. घेतलीस डोक्यात राग घालून? मला फक्त एवढंच म्हणायचंय की या सगळ्याचा आपण सारासार विचार करून काही तो निर्णय घेऊया. त्यासाठीच मी तुला सांग. उशीर होतोय, मी येते. ऐकत नसेल तर खाणारा एक जीव वाढवून काय होणार आहे? आपलेही हाल आणि त्या जीवाचे पण हाल. गुड मॉर्निंग आईजी. गुड मॉर्निंग बाळा. काय कसं वाटतंय? ठीक आहे. आणि तुझं? असं काय? आजचा दिवस कसा आहे? आजचा दिवस, उद्याचा दिवस, कालचा दिवस, सगळे दिवस असे नुसते कॅलेंडर मधले दिवस राहिलेत आता. ऑफिस मधल्या मीटिंग्स, डील्स, सेल्स रिपोर्ट्स, ड्राफ्ट्स, असं सगळं असं कामानी भरलेलं कॅलेंडर झालंय माझं आयुष्य. चालायचं श्री. काही दिवस असे, काही दिवस तसे. आता काय, आता हे फक्त असेच दिवस आहेत आणि याची ना लवकरात लवकर सवय करून घ्यायला हवी. श्री सगळं ठीक होईल. कोमेजलेला दिसतेस.